नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जीकेचे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स कव्हर केले आहेत आणि हे क्वेश्चन्स महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये विचारू जाऊ शकतात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कधी झाला? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी योग्य आन्सर असेल, ते म्हणजे 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा झाला आहे। नेक्स्ट, शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ जी आहे ती घेतली आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर असेल, ते म्हणजे 16व्या। तर शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ जी आहे ती घेतलेली आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? शिवरायांचा राज्याभिषेक हा कोणत्या किल्ल्यावर झालेला होता? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर असेल, ते म्हणजे रायगड या किल्ल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक हा झालेला होता। चला पुढचा प्रश्न पाहूया। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला आहे जो जिंकला? शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला हा जिंकला आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर असेल, ते म्हणजे तोरणागड हा जो किल्ला आहे तो शिवरायांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मालोजी भोसले असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव हे होते। पुढचा प्रश्न पाहूया। शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते? शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती हे होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे पहिले। तर शिवराय स्वराज्याचे हे पहिले छत्रपती होते। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे लखुजीराव जाधव असे माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव हे होते। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले? खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती हे झाले? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे 1674ला शिवाजी महाराज हे छत्रपती झाले, लक्षात ठेवा मित्रांनो। नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ही कोठे ठरली होती? छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट जी आहे ती कोठे ठरली होती? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य आन्सर असेल, ते म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी। तर प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख हा कोण होता? स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख हा कोण होता? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे बहिर्जी नाईक हे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख हे होते। पुढचा प्रश्न पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ पुत्रांचे नाव हे काय होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर असेल, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्रांचे नाव हे होते। पुढचा प्रश्न पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही कोणती होती? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचा योग्य आन्सर होईल, ते म्हणजे राजगड। तर राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही होती। पुढचा प्रश्न घेऊया। शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम हे काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम हे काय होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर असेल, ते म्हणजे परराज्यांशी संबंध ठेवणे हे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम हे होते.